नमस्कार, श्री स्वामी समर्थ ताईंनो. कशा आहात? तर चला, व्हिडिओ आवडला तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला माझी सेवा व माझ्या घरातले सुखदुःखाचे क्षण पाहायला भेटतील. तर चला, आज खूप उशिरा दुकानातून आले आणि पूजेला सुरुवात केली. तर आज आहे दुर्गाष्टमी आणि ही पूजा सकाळी सकाळी करायची होती, मात्र मला माहीत नव्हतं. बरं चला ताईंनो, आता जस्ट व्हिडिओला सुरुवात झाली, तुम्ही पाहिलंच. मग मी आता साडी घातली माहिती झाल्याच्या नंतर. तसं तर दर मंगळवारी पूजा असतीच आपली, पण चला अशी सुंदर तयार झाले मी, सिंपल साधी. तर चला, 3 वाजता आज ग्रुप पाहिला आणि ग्रुपला माहिती झालं की आज आहे दुर्गाष्टमी. तसं तर सकाळची सगळी पूजा झाली होती मंगळवारी, जी काय साधी सिंपल पूजा करत असते ती. तर श्रीचक्र याग आणि श्रीयंत्राला असं मनात आलं की आज दुर्गाष्टमी आहे म्हणल्यावर तर मोगऱ्याचा गजरा पाहिजेत. पण आता 5:30च्या नंतर सेवा करायची का मार्केटमध्ये जाऊन आपण गजरा आणायचा? मग तिथं समोरच दुकानासमोर एक झाड आहे ताईंचं. त्या झाडाला अगदी मी म्हणते एवढी मोठी गल्ली आहे आणि त्या गल्लीमध्ये बायका का बरं एवढे सुंदर सुगंध फुलं तोडत नसतील? बरं चला जाऊ द्या, माझ्या मनात आलं आणि मग तिथं गेले की मी लगेच फुलं तोडले. एवढे छान फुलं आणि अगदी घरी आल्याच्या नंतर त्याचा गजरा केला, तुपाचा दिवा लावला आणि मस्तपैकी पहिल्या दिव्याला सुद्धा सुंदर असं फूल आलेलं होतं. त्यानंतर पहा इथं मी काही काकूंना फोन केला, विचारलं सेवेकऱ्यांना की आज संध्याकाळी कुंकुमार्चन केलं तर चालेल का? तर त्या बोलल्या हो चालते. मग काय केंद्रातलं कुंकू घेतलं हळदीचं आणि कुंकुमार्चन सेवा करायला सुरुवात केली. तर पहा कशी छान सेवा. तर पहा, हे यंत्र आहे 64 योगिनी यंत्र. हे दुर्गा अष्टमीच्या दिवशी अगदी दारात लावलं जातं. तर याची पंचोचार्य पूजा करून घेतली, धूप दीप नैवेद्य दाखवला, फूल वाहिलं आणि याच्यावरती सेवा केली. ती सेवा कोणती ते तुम्ही पहा. तर पहिलं श्री स्वामी समर्थ महाराजांची एक माळ जप केली, त्यानंतर 99 मंत्र एक माळ जप केली. समर्थ श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी. थोडी सेवा केली पण माझा चेहरा किती खुलून आलाय. आणि आता मी आता इतक्याच सेवा होऊन उठले, सिंपलच. अजून दुर्गा सप्तशती पाठ राहिल्या. 8 वाजलेत, 8 संध्याकाळचे. दुकानात गेले, मात्र आज दुर्गा सप्तशती सकाळी करणं नाही झाली. आता स्वयंपाक करायचा आणि दोन्ही मुलांना शाळेतून म्हणजे ट्युशनहून घेऊन यायचंय आणि मग स्वयंपाक, मग दुर्गा सप्तशती. तर पहा चेहरा किती फ्रेश दिसतोय ताईंनो. रात्री आणि सकाळी खूप लवकर उठलेली आहे मी, तरीसुद्धा स्वामींची कृपा. खरंच ना, थोडी जरी सेवा केली ना अगदी मनाला प्रसन्न वाटतं. तसंच घरामध्ये सुद्धा खूप प्रसन्न वाटायला लागले. तर चला मी मुलांना घेऊन येते, मग स्वयंपाकाला लागते. तर चला 8 वाजता मुलांना आणायला गेले. मुलांचं ट्युशन अगदी थोड्याशा लांब अंतरावर आहे. अंधार पडतो, 6ला जातात आणि 8 वाजता येतात. बरं, मुलं घरी घेऊन आले. मग आता हे 64 योगिनी जे यंत्र आहे ते अगदी पूजा करून आपल्याला दरवाजाला लावायचं होतं. बरं, मुलं आणायच्या आधीच लावायचं होतं, पण मात्र माझं लक्ष बेचैन झालं असतं, घडीत मुलाकडं घडीत सेवेकडं. मग मुलं आल्याच्या नंतर हे यंत्र घेतलं, अगदी महाराजांना मुजरा केला आणि हे यंत्र दारात लावल्याच्या नंतर आपल्या घरात निगेटिव्ह ऊर्जा येत नाही, नकारात्मकता येत नाही आणि आपल्या घरामध्ये प्रसन्न वातावरण राहतं. म्हणजे हे दाराला लावलं की आपल्या पायाला लागून जरी कुठली धूळ आली किंवा कोणती निगेटिव्ह ऊर्जा आली तर ती घरामध्ये प्रवेश करत नाही. आणि प्रत्येक माझा विश्वास आहे माझ्या स्वामींच्या व माऊलींनी दिलेल्या सेवेवर आणि अगदी मनभावे ती सेवा केली, दारात ते यंत्र लावून दिलं. दुसऱ्या वेळेस जर दुर्गाष्टमी असेल त्या दिवशी हे घ्यायचं, धुवायचं आणि अगदी याला मस्तपैकी परत प्रसन्न करायचं, याच्यावरती सेवा करायची, परत दारामध्ये लावून द्यायचं. अगदी छान वाटत होतं संध्याकाळी. तर श्री स्वामी समर्थ हे मी दारात का लावलेलं आहे, तर येणाऱ्या माणसाची नजर जाते त्या शब्दाकडं आणि त्या का होईना त्या माणूस तेवढे क्षण का होईना तो महाराजांचा मंत्र वाचतोच, म्हणून लावलेला आहे. घरात प्रसन्न वाटतं. त्यानंतर 8:30 वाजले होते ताईंनो
आता लागले मी स्वयंपाकाला. तर 4 वाजता मुलांना वरण भात केला होता. आज काही भाजीचा ताणच नव्हता. वरण शिल्लक होतं, त्यामुळे वरणाला मस्तपैकी फोडणी देऊन घेतली. तर वरणाला फोडणी देण्यासाठी काय काय वापरलं, कांदा मस्त आणि छान असं टमॅटो, लसूण जिरे, XYZ मसाले आणि अगदी पातळ असं वरण केलं आणि हे चुरून खाल्ल्यावर पोळीसोबत खूप छान लागतं, अगदी टेस्ट येते. मग हे सगळं झाल्याच्या नंतर आज करायची होती संध्याकाळी दुर्गा सप्तशती पाठ. अगदी महाराजांना विनंती करत होते की आता मला माहितीच झालंय आज दुर्गाष्टमी आहे, तर माझ्याकडून दुर्गा सप्तशती पाठ करून घ्या. मग काय आहोंचे बोलणे खाल्ले. कशासाठी सांगतेस, तर सेवेसाठी. ते म्हणतात की गावाकडे एक पूजा होती, अशी इच्छा होती की त्या पूजेला बसावं. ते म्हणतात सारखी देव 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 करत असतीस, थोडं तरी माणसात देव पाय. हो, मी माणसात देव पाहतेच, हे अगदी खरं आहे. माझ्या मिस्टरांचा 2 वेळेचं व्यवस्थित जेवण देणं, त्यांचे कपडे स्वच्छ ठेवणं, त्यांचं अगदी सगळे जिथली तिथं करणं, त्यानंतर माझ्या मुलांना शाळेत सोडणं, त्यांचे डबे व्यवस्थित देणं, त्यांच्या पोटाला जपणं, हे माझं काम आहे. आणि हे मी कर्तव्य पार पाडल्याच्या नंतर माझा व्यवसायसुद्धा पाहते. मी वाटलंच तर व्यवसायाकडं थोडंफार दुर्लक्ष करते, पण माझ्या सेवेकडं मी आणि माझ्या घरातल्या माणसाकडं मी दुर्लक्ष करणार नाही. ताईंनो, देव आहे. असं कोण म्हणतं की देव नाही आहे? देव आहे. पण असं आहे की देव स्वतः आपल्या कामं येत नाही, पण माणसाच्या स्वरूपात देव येतोच, हे खरं आहे. पण माझं तर असं आहे, उरला तर वेळ तुमच्या संसारामध्ये तुम्ही थोडा तरी देवाला द्या. अगदी आपलं देव ऐकतो आणि देवाने जे आपलं ऐकले ते खरंच होतं. तर चला, श्री स्वामी समर्थ.